वगैरे मित्र होतो, त्याच्याबरोबर आम्ही एकाच 12 वर्ष एकत्र एकाच सोसायटीमध्ये राहतोय. सोडला असा विषय नाही. हेच मला तेढ निर्माण करण्याचं काम हाके सरांचं मला आवडलेलं नाही आहे. विचार तुम्ही वैचारिक ठेवा ना, तुम्ही ओबीसींची बाजू मांडा, पण एकाच समाजाला टार्गेट करून त्या समाजातल्या तरुणांची माती भडकून हेच तुम्हाला साध्य काय करायचं आहे, ह्या विचारधारेला मी वेगळा झालेलो आहे. आणि जो आमचा धनगर एसटी आरक्षणाचा मुद्दा आहे उचलून धरावा त्यासाठी एक. कारण ओबीसीमध्ये ठीक आहे, ओबीसी आहेत, पण आमची धनगर समाजाची 40 वर्षाची एसटी आरक्षणाची मागणी आहे. आमचा मल्हार योद्धा दीपक बोराडे तिथं उपोषणाला 10 दिवस झालं बसला आहे. हा डुप्लिकेट ओबीसी नेता, डुप्लिकेट केसेससुद्धा आहेत आणि डुप्लिकेट ओबीसी नेतासुद्धा. त्या आरक्षणाला धनगर काय ओबीसीमध्ये नाही आहे का? तू ज्या जातीत जन्माला आला त्या जातीचा नाही झाला तर तू त्या ओबीसींचा काय होणार आहे? तिथं भेट द्यायला नाही गेला. काल त्यांनी व्हिडिओ टाकला की मी आजारी आहे, मला सलाईन लावली. मी फेसबुकला एक टाकली की हा नटरंग पिक्चरमधला कलाकार चांगला शोभला असता. हे माझी पोस्ट बघून आज त्याचा दौरा निघाला आहे त्याला भेटीसाठी. आनंद आहे आम्हाला. चॅनलच्या माध्यमातून संदेश देणारा मी कोण मोठा नाही आहे. मी फक्त एवढंच सांगेल की आपला सामाजिक सलोखा राखला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य 18 पगड जातींना घेऊन गेला, म्हणजे सगळ्या जाती धर्मातली लोक हे स्वराज्य स्थापन करायला, महाराष्ट्र घडवायला एकत्र होते. त्या पद्धतीनं आपण हे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, फुले, अण्णाभाऊ साठे ह्यांचे विचार ह्या तरुणांनी घेण्याची खरी अर्थानं गरज आहे. बघा ना, माणसातला माणूस बघा तुम्ही. जात करणारा, जात काय जन्मजात येते का? जन्मजात येत नाही ना जात. तुम्ही माणसातला माणूस पहिल्यांदा बघा, तुम्ही माणूस म्हणून जगायला शिका. हे काय हे नाही आहे तुम्हाला भडकवणारी माती. तुम्ही जेलमध्ये गेल्यावर सोडवायला येत नसतात. जेलमध्ये आतमध्ये 2 वर्ष बसल्यावर पश्चातापशिवाय दुसरा पर्याय नाही. ओबीसी समाजाला भडकवण्याचं काम करतायत. त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी त्यांचं दुकान बंद करावं. समाजाला प्राध्यापकाचं काम काय आहे? पिढी घडवण्याचं. प्राध्यापकाचं काम समाजामध्ये भेद करण्याचं नाही आहे. ते प्राध्यापक पाकिस्तानमधून डिग्री करून आलेले आहेत. मी 12वी शिकलेला पोरगा, मला सामाजिक सलोखा जपण्याचं काम कळतं. म्हणजे डिग्री असून त्या माणसाला कळत नाही आणि मी 12वी पास आहे. आणि मला कुठेतरी हे शांतता म्हणजे शांतता कुठेतरी ह्या बीड जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे. आणि विकासावर, जॉबवर, मुलांना रोजगार कसा भेटेल ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. नाही, हे भगवा हा पिवळा आहे. हे भगवा हा पिवळा आहे आणि हे 2 कलर असे आहेत की ह्यांची गाठ एवढी घट्ट आहे ना, ती कधीच माणसाच्या मनातून निघणार नाही. कारण ह्या भगवा पिवळाच महाराष्ट्राला प्रेरणा, ऊर्जा, ताकद देत असतो. तुम्ही असं कुणाच्या दबावाखाली, कुणाच्या असं काही आहे असतं तर मी कशाला आलो असतो इथं? मग आपले सर्वसामान्य सगळे ओबीसी मुस्लिम समाजातली पोरं, छोटी पोरं आहेत पण स्वागताला माझ्या उपस्थित आहेत. मग त्यांना कुठेतरी वाटतं, मराठा समाजातली पण आहेत, त्यांना सुद्धा वाटतं की हे कुठेतरी मिटलं पाहिजे. दबावासाठी ना, दबावासाठी आम्ही काम करणारी पोरं नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या मनानं, स्वतःच्या हिमतीवर आणि आमच्या सत्सक विवेक बुद्धीने हे काम करणारी पोरं आहे. मला काय वाटतं त्या न्यायालयीन प्रक्रिया त्याच्यावर आम्ही ठाम आहे की दिलं पाहिजे. कारण आरक्षण जे 40 वर्षाची मागणी आहे, आता जालन्यामध्ये लाखोंचा मोर्चा निघतो आहे. आता तिथं आमचे जे मल्हार योद्धा दीपक बोराडे ते 10 दिवस झालं उपोषणासाठी, त्या एसटी आरक्षणासाठी तिथं आहे. आणि ते संविधानिक मार्गानं करत आहेत. कुठं अशांतता त्या जालन्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे व्हावी, प्रस्थापित व्हावी असं कुठलाच हेतू नाही आहे. ते सरकारकडे विनंती करतात की आमची मागणी पूर्ण करा आणि ती मिळालं पाहिजे, ही आमची पण मागणी आहे. अरे काय झालं आहे, काही समाजकंटक आपल्या राजकीय फायद्यासाठी, आपल्या आर्थिक फायद्यासाठी ह्या बीड जिल्ह्यामध्ये येऊन ह्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आपण जर बघितलं, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि ही सगळे मराठा ओबीसी पहिल्यापासून एकत्रितपणे गावगाड्यामध्ये एकत्र एका ताटामध्ये गुण्यागोविंदाने जेवत होते. पण काही समाजकंटक आपल्या राजकीय, आपल्या आर्थिक फायद्यासाठी ह्या बीड जिल्ह्यामध्ये येऊन ह्या बीड जिल्ह्याचं वातावरण खराब करत आहेत. आणखीन कारण मी आता माझ्याबरोबर आले सरपंच आमच्या गावचे मराठा समाजातले, एक माझा दलित समाजातला मित्र आलेला आहे. मग ह्या आमच्या इकडं वातावरण अजिबात नाही. मनात असेल पण ते ओपनली पण एवढं वातावरण नाही. मी आता बीड जिल्ह्यामध्ये हॉटेलमध्ये गेलो, त्यांनी मला सांगितलं की जात बघून हॉटेलमध्ये जात होते. मग हे किती कुठपर्यंत चित्र गेले. विद्यार्थ्यांना शाळा बघून, त्या जात बघून त्या शाळेमध्ये टाकलं जातं.
म्हणजे ही जात व्यवस्था आपण 21व्या शतकात आहे. आपण चर्चा करतो विज्ञानावर, लोक चंद्रावर गेले आणि आपण ह्या बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीत लोक बघायला लागले. म्हणजे हे महाराष्ट्राला, ह्या देशाला हे खरंच न परवडणार आहे. चर्चा जर झाली पाहिजे ती विकासावर झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं चर्चा झाली पाहिजे की यंग लोकांना जॉब कसे भेटतील ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे ना. आपण जाती जातीत जर भेद करत असू तर खरंच ह्या महाराष्ट्राचा, ह्या बीडचा लवकरच नेपाळ होण्याची परिस्थिती म्हणजे होऊ शकतो. ह्या वाटेवरच हे दिसतंय. मग ह्या सरकारनं पण नम्र विनंती आहे देवाभाऊंना, अजितदादांना, एकनाथभाई शिंदेंना, कुठंतरी ह्याच्यावर लक्ष घाला. लोकांना काय असेल, तुमचा आरक्षणाचा मुद्दा आहे ना, तो सरकारकडे या, जातीवाचक करू नका. तुमची जी मागणी आहे सरकारकडे मागा, कोर्टाकडे जे हे करा, पण जातीवाचक तुम्ही जात टार्गेट करून ना ह्या सगळ्या गोष्टी करू नका. कारण हे खरंच हे बीड जिल्ह्याला न परवडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.